तुम्ही सगळेजण इंग्रजी, मराठी, सेमी इंग्रजी अशा माध्यमातून शिकलेले असाल अशी मी आशा कोणाला तरी. जापानी वगैरे पण येतं, ठीक आहे, हरकत नाही. तर ही सगळी माध्यमं तुमची शिकण्याची आहेत, बरोबर. आता मला सांगा, तुम्ही सगळेजण जन्माला आलात, जन्माला येऊन थोडेफार मोठे झालात, मग बालवाडीत जायला लागलात, मग बालवाडीमधनं पहिलीत गेलात, मग 1ली ते 10वी शाळेमध्ये शिकलात, मग 10वी नंतर 11वी 12वी कुठल्या तरी कॉलेजमध्ये गेलात, आणि मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर पुढचं काय शिक्षण असेल तुमचं ते सगळं शिक्षण केलं, आणि आता नोकरी आणि व्यवसाय तुम्ही सगळेजण करता. ही साधारण आपल्या हिंदूंची गेल्या 70 वर्षामध्ये जगण्याची पद्धती आहे, की जी शिक्षण पद्धती आपण हिंदूंनी अडॉप्ट केलेली आहे. याच्यामध्ये तो पालीचा एक मुलगा आता दिसला भिक्षुकी करणारा, तो एकटाच जरा वेगळा शिकलेला असेल, बरोबर, कारण तो वैदिक पाठशाळेत गेला असेल, त्याला वेगळं काहीतरी शिकवलं असेल आणि तो त्याचं संस्कार तसे झाले असतील. विच वॉज अवर ओरिजिनल एज्युकेशन सिस्टीम. ओके. तर ह्या सगळ्या आपल्या बहुतांश 80-90 जणांमध्ये असेच आपण साधारणतः शिकलेलो असतो. असे आपण या भारतामध्ये सध्या बहुसंख्य आहोत. आणि दुसऱ्या बाजूला याच भारतामध्ये अशी काही मुलं जन्माला येतात, जी जन्माला येतात त्यांना जन्माला आल्यापासनं, बालपणापासनं हे शिकवलं जातं. आपल्याला कसं शिकवलं जातं की अरे कोणाला मारू नको, आपण झुरळ जरी दिसलो तरी मारतो कशाला, त्याला उचल आणि बाहेर फेक, असं आपल्याला साधारणतः शिकवलं. झुरळ मारत नाही आपण, डासबीस मारायला लागतात आता, ते चावतातच म्हणून. तर पण असं आपल्याला कोणाला मारू बिरू नका असं सामान्यपणे सांगितलं जातं. तर गंमत अशी आहे की एका बाजूला हिंदू म्हणून जन्माला आलेले आपण सगळे असे सर्वसामान्यपणे मोठे होत असतो, आणि दुसरी बाजू आपल्या देशात दुर्दैवाने अशी आहे जी सांगितलीच जात नाही. तिथे जी मुलं जन्माला येतात ना लहानपणापासून, समजा 10 मुलं जन्माला आली तर त्या 10 मुलांपैकी 3 मुलं तुमच्या माझ्यासारखी शाळेत जातात, 1लीत जातात, मग 2रीत जातात, मग 5वीतनं 6वीत जातात, 10वी होतात आणि शिकतात. त्या 10 पैकी 3 आणि 7 मुलं जी आहेत ना त्या मुलांच्या बाबतीत वेगळं घडतं. ती मुलं जन्माला येतात, बालवाडीत जात नाहीत, ती मुलं मदरसा नावाचा एक प्रकार असतो तिथे जातात. ती मुलं तिथे गेल्यानंतर, आपण शाळेत गेल्यानंतर आपल्याला कसं आपण असं इकडून इकडे लिहितो, डावीकडून उजवीकडे आपण असं लिहितो, ती अशी इकडून इकडे लिहितात. आपण हात धुताना असे असे हात धुतो, त्याचे उलटे हात धुतात. हे सगळं त्यांना तिथे जाऊन शिकवलं जातं. आपण नॉर्मल बाराखडी लिहिली तर ती अशी लिहितो, ती उर्दू ही अशी 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 इकडून इकडे भाषा लिहिली जाते. त्यांना हे सगळं शिकवलं जातं आणि पुस्तक त्यांच्यासमोर आणून दिलं जातं. त्या पुस्तकामध्ये या इलाहा इल्लल्लाह रसूल अल्लाह असं काय 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 लिहिलेलं असतं, आणि सातत्याने त्या पुस्तकातनं, त्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांना जे शिकवलं जातं त्याचा एक सारांश एका वाक्यात जर तुम्हाला सांगायचं झाला तर तो असा असतो की दारुल हरब नावाच्या एका जगात आपण जगतो आहोत, आणि या दारुल हरब नावाच्या जगाचं रूपांतर आपल्याला दारुल इस्लाम मध्ये करायचं. आणि मग या दारुल हरब नावाच्या जगाचं रूपांतर दारुल इस्लाम मध्ये जर करायचं असेल तर त्याच्यासाठी जे करायला लागेल, त्याच्यासाठी काय करायला लागेल, त्याच्यासाठी या सगळ्यांना करायला लागतो तो जिहाद. आणि तो जिहाद करता करता जर तुम्ही मृत्युमुखी पडलात तर तुम्ही होतात शहीद. आपल्या सीमेवरती जर एखादा जवान मारला गेला तर आपण आज सगळे आपले न्यूज चॅनल, 3rd ग्रेड, ABP माझापासून सगळे काय म्हणतात, शहीद झाला, शहीद झाला, शहीद झाला. भारताच्या सीमांसाठी लढणारा सैनिक जेव्हा मरतो तेव्हा तो अल्लाला प्यारा होत असतो का, मला सांगा. तो या मातृभूमीसाठी लढता लढता मरतो ना, तो या देशासाठी लढता लढता मरतो ना, मग त्याला शहीद म्हणणं योग्य आहे की हुतात्मा म्हणणं योग्य आहे? हुतात्मा सारखे मराठी शब्द सावरकरांनी आपल्या भाषेला दिले. समजून घ्या, विषय असे सुरू होतात. मग तो बालवाडीत गेलेला मुलगा मदरसा नावाच्या ठिकाणी जातो, मग तो त्या कुराण मधल्या आयती पडतो आणि ते वाचत वाचत तो एक मुल्ला नावाचा त्यांचा असतो धर्मगुरू, तो मुल्ला त्याला सांगतो की दारुल हरबचं रूपांतर आपल्याला दारुल इस्लाम मध्ये करायचंय, आणि हे जसं हे करण्यासाठी आपल्याला जिहाद करायला लागेल, आणि जिहाद करायचा असेल तर काय करायला लागेल, काफिरांना मारावं लागेल. काफिर म्हणजे हे तुम्ही आम्ही आता जे बसलेलो आहोत ना सगळे छान छान शाळांमध्ये शिकून, ते आपण काफिर आहोत सगळे, आपण सगळे काफिर होत. आणि मग काफिरांना मारण्यासाठी या
देशाच्या आजूबाजूचे जे देश आहेत म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, इराण या सगळ्या आजूबाजूच्या देशांच्या सीमालगतच्या भागांमध्ये ती तशी 15, 16, 17, 18 वर्षांची लहान लहान मुलं ज्यांना मेन स्ट्रीम मध्ये येऊ दिलं जात नाही, ज्यांना सामान्यपणे तुम्ही आम्ही जसं शिक्षण घेतो तसं शिक्षण घेऊ दिलं जात नाही, 4थ्या 5व्या वर्षापासून त्यांना त्या संघटनांमध्ये जाणीवपूर्वक भरती केलं जातं आणि ते करून त्यांच्यावरती जिहादाचे संस्कार केले जातात. मग तो जिहाद करण्यासाठी त्यांना शस्त्र लागतात, ती शस्त्र त्यांना शिकवली जातात आणि मग ती शस्त्र हातात घेऊन एखादा तरुण 15 ते 40 या वयोगटातच होता कसा जो भारतामध्ये आलतो, जो मुंबईवरती आला होता हल्ला करायला, असा एखादा कसाब या देशामध्ये येतो आणि तो इथल्या निरपराधांना मारतो. त्यात बहुसंख्य जे मरतात ते तुमच्या माझ्यासारखे असतात, ते हिंदू असतात. आणि हे होऊ नये याच्यासाठी हिंदूंनी सावध राहिलं पाहिजे, हिंदूंनी काहीतरी याच्यातनं धडा घेतला पाहिजे. हे सांगणारा गेल्या 100 वर्षातला एकमेव माणूस होता, तो माणूस म्हणजे सावरकर होता.